नमस्कार सर्वांना। तर आज बनवणार आहे ड्रायफ्रूट लाडू, कारण आता थंडीचे सीझन चालू झालेलाच आहे। तर मुलांच्या शरीरातील हीट कंट्रोल होण्यासाठी आणि प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व मुलांना हे लाडू खूप पौष्टिक ठरतात आणि हे लाडू मुलांच्या आरोग्यासाठी खूप छान असतात। तर म्हणून मी आज बनवत आहे। माझ्या घरी तर आवडतात मुलांना हे लाडू, तर त्यासाठी बनवते। तर इथे मी पिवळी खारीक, काळी खारीक, त्याचप्रमाणे काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, खजूर घेतलेले आहे, अंजीर घेतलेले आहे, सुकं खोबरं, मखाणे, त्याचप्रमाणे जवस अर्धी वाटी, पांढरे तीळ, मेथी दाणे, तसेच डिंक, ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत। या सगळ्यांचं प्रमाण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही नक्की चेकआउट करा। तर इथे सगळं म्हणजे हे अर्धा किलोमध्ये घेतले होते। तसेच जास्त जे चिकट पदार्थ आहेत ते पाव किलोच्या प्रमाणात घेतले होते। मखाणे अर्धा किलो घेतले होते आणि हे सगळे पदार्थ मी म्हणजे तुपामध्ये ड्राय रोस्ट करून घेतलेले सगळे पदार्थ असे तुपामध्ये खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। तर इथे पाहू शकता खोबरंही छान असं परतून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे मेथी दाणे, परत तीळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर तीळही छान असे लालसर भाजून घेतलेले आहेत, कारण तीळ जसे लालसर भाजतात ना तर पटकन त्याची पावडर होते आणि चवीलाही छान लागतात। तर इथे जवस वगैरे घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे सूर्यफुलाच्या बिया, टरबूजाच्या बिया, या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि डिंकही असं थोडं करून छान असं भाजून घेतलेलं आहे। तर हे सगळे पदार्थ थंड करण्यासाठी ठेवले। थंड झाल्यानंतर त्यांची अशी छान अशी पावडर तयार केलेली इथे पाहू शकता। अशा प्रकारे पावडर स्वरूपात सगळे करून घेतलेले आहेत आणि सगळे पदार्थ एकदा वाटून झाल्यानंतर आणि हे सगळं मी मिक्सरवरच बारीक केलेलं आहे थोड्या प्रमाणात। आणि अशा प्रकारे सगळं पावडर स्वरूपात केल्यानंतर इथे 1 किलो खजूर घेतलेले आहेत आणि ते छान असे परतून घेतलेले आहेत मऊ होईपर्यंत। आणि हे मऊ झालेले खजूर जे आहे ते या मिश्रणामध्ये ॲड केलेले आहेत। मिश्रण सगळं एकजीव केलेलं आहे आणि त्यानंतर याचे लाडू वळायला घेतलेले आहेत। मिश्रण छान एकजीव करायचं, लाडू पटापट होतात। यामध्ये कुठल्याही प्रकारची साखर किंवा गूळ टाकायची गरज लागत नाही, इतके छान असे गोड हे लाडू लागतात, मस्त लागतात। तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा। तर आता अशा प्रकारे माझे लाडू झालेले आहेत बनवून। तर कसे वाटले रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।